नमस्कार मैत्रिणींनो, शुभदास ब्लॉगमध्ये सगळ्यांचं स्वागत आहे. गुड आफ्टरनून. तर 1:15 वाजले, 1:15 झाले दुपारचे. आणि आता मी चालली बघा जरा बाहेर. तर प्राजक्तासोबत जाणार आहे. तर व्हिडिओ कंटिन्यू बघा, स्किप न करता कंटिन्यू करा. आणि इकडे बघा सासूबाईंसाठी मी ना आता मिक्सरमधनं पोळी बारीक केली, दूध साखर पोळी दिली खायला. चमच्याने अशी बारीक बारीक केली तर चालतं. हे बघा मी आणि प्राजक्ता निघालो विरांशला बर्थडे गिफ्ट आणायला. प्राजक्ताने अजून काही घेतलेलं नव्हतं, तर मग म्हणली मम्मी चल तू माझ्यासोबत. आज काय प्रतीकला वेळ नाही आहे, प्रतीक गेला होता ऑफिसला, त्याच्यामुळे मी आणि प्राजक्ता चाललो होतो. रिक्षातनं चाललो होतो का तर पावसामुळे ती म्हणली गाडीनं घेता आपण रिक्षाने जाऊ. त्यामुळे आम्ही चाललो होतो ज्युडिओला किंवा स्टाईल युनियन पण तिथंच आहे. एका वरती ज्युडिओ आहे तर खाली स्टाईल युनियन आहे. तर ती म्हणली आपण कसं ह्या मॉलमध्ये नसेल, दुकानात नसेल तर तिकडे घेऊया, असं या हिशोबाने आम्ही दोघी पण चाललेलो होतो. पाऊस तर बाहेर चालूच होता, बारीक बारीक पाऊस चालू होता. चला हे स्टाईल युनियनमध्ये आलोत बघा. किड्स कुठे? इथं किड्स नाही आहेत बघा, इथं किड्स नाही आहे स्टाईल युनियनमध्ये. मग आम्ही चाललो ज्युडिओमध्ये. शेवटी ट्रेंड्समध्ये आलो बघा. ज्युडिओ आज बंद आहे. चला आता आम्ही ट्रेंड्समध्ये आलो. स्टाईल युनियनमधनं ज्युडिओमध्ये गेलो, ज्युडिओ बंद होतं त्याच्यामुळे इथं ट्रेंड्समध्ये आलो. आम्ही ट्रेंड्समधनं कपडे घेतले विरांशला आणि रिक्षा करून पुन्हा घरी निघालो. प्राजक्ताचं काम होतं. प्राजक्ता काम करता करता आलेली होती. ती म्हणली मम्मी मला पुन्हा आज प्रतीकला वेळ नाही आहे आणि मग मी कुठे जाऊ एकटी, त्याच्यामुळे ती काम करता करता आलेली होती. हे पहा आम्ही आता घरी आले बघा आमच्या बिल्डिंगमध्ये. चला आली लिफ्ट खाली. प्राजक्ताला तिच्या घराच्या इथं सोडलं आणि मला इकडे ॲड्रेस प्राजक्ताने इथलाच टाकला होता माझ्या बिल्डिंगचा, माझ्या घराचा. तर चला प्राजक्ताला मिळाला ड्रेस. फिरावं लागलं आम्हाला इकडून तिकडं. चला ओके. असतील जेवायचे. हे पहा संध्याकाळचे किती वाजत आता 6:45 वाजत आलेले आहेत. आता विरांशकडे जायचं आहे बड्डेसाठी. तर मी अशी तयार झालेली आहे, साडी नेसली आहे. आणि हे काय येऊ शकत नाहीत का तर सासूबाईंसोबत कोणी नाही आहे. मावशी गेल्यात आता घरी. त्यांच्या 6ची ड्युटी 6 वाजता ड्युटी संपती मावशींची, त्याच्यामुळे मावशी गेल्या घरी. तर आता बघा मी सासूबाईंसाठी बनवते खिचडी, डाळ तांदळाची खिचडी बनवते आणि मग जाते. हे काही येऊ शकणार नाहीत, मग यांच्यासाठी मी आणते तिकडनं खायला आणते येताना. पण आता सासूबाईंना खिचडी बनवले म्हणजे हे 7:30 वाजता सासूबाईंना खायला घालतील. तर चला हे बघा इकडं डाळ तांदूळ धुवून घेतलेले आहेत मी. हे बघा डाळ आणि तांदळाची खिचडी, आसटची खिचडी बनवणार आहे. एक लसणाची पाकळी आहे ना, ती पाकळी टाकते. हे थोडंसं फ्राय करून घेते. पाणी टाकलेलं आहे. हे पहा कुकरमध्ये खिचडी लावलेली आहे. आता ह्यांना सांगते लक्ष द्यायला. 10 मिनिटांनी लक्ष द्या म्हटलं. 790 त्याची 200 काहीतरी. पिल्लूच आहे बघा. हॅपी बर्थडे. आमचं विरांश कसं आहे? विरांश हाय कर विरांश.
विरांशला नाही बघा काय दिलंय, काय दिलं आत्तूनी माहितीये का? विरांशच्या आत्तूनी दिलेलं आहे गिटार. अजून एक ड्रेस येईल विरांशला. माऊनी छान छान ड्रेस घेतलाय. बापरे पाऊस बघा, पावसाचा जोर वाढलाय. हे बघा पावसाचा जोर वाढलाय. आता प्राजक्ता कशी येणार आहे? नेमका आत्ता जोर वाढलाय पावसाचा. विरांश बसला. कसं ताट सरळ बस ना विरांश. विरा हा तो शहाणा आहे, अजिबात हालत नाही. गुड बॉय, गुड बॉय झाला कधीपासून. गुड बॉय. ओवाळून घे मग काढते. मस्त केक आहे. शना बस ना नीट. तू पण बस. वरती बस ना. मागे सर, मागे सर, मागे ठेव ना तसंच. फोटो बिटो काढायचे तर नंतर कट करा. मस्त मस्त हॅपी बर्थडे टू यू. हॅपी बर्थडे डिअर विरांश. हॅपी बर्थडे टू यू. बर्थडे टू यू. हॅपी. केक नाही आहे, सुरी. केक आज आहे ना म्हणे. सुरी. विरांश ऐक ना, ऐक ना. नगरची ना आजी बोलती. बोल ना बाळा. फोटो काढायचा ना. व्हिडिओ कट करताना फोटो काढ. ते थांब पुढे. हा हे सवाल. हे बघा इकडे प्रतीक आणि प्राजक्ताला यायला वेळ लागला वाढदिवसाला. का तर प्रतीकचा कॉल होता आणि पाऊसही भयंकर जोरात चालू होता.
तर प्राजक्ताने सांगितलं फोन करून की प्रतीकचा कॉल आहे, तर तुम्ही पहिला केक कट करून घेतलं तरी चालेल, मी येते नंतर. त्याच्यामुळे ती उशीर आली. हे बघा, इकडे पावभाजी मागवली होती, पुलाव मागवला होता पावभाजीसोबत, आणि हे सगळं बाहेरनंच मागवलं होतं कारण का विरांश ना खूप त्रास देतो, कुठं घरी करत बसायचं, आणि आपल्या घरचीच लोकं होती. त्याच्यामुळे रसिका म्हणली जाऊ दे, बाहेरनंच मागूया, कोणालाच त्रास नको. आणि आता इकडे वाढदिवस साजरा झाल्यानंतर, केक कट झाल्यानंतर मग सगळ्यांना खायला देणं चालू होतं. प्राजक्ता, रसिका हे सगळेजण व्यवस्थित. हे बघा, हे केक पण कट करून ठेवला, आणि हा तवा पुलाव मागवला होता. तर सगळेजण मिळून, रसिका प्राजक्ता मिळून सगळं गरम करून वाढत होते, सगळ्यांना देत होते. अशा प्रकारे विरांचा वाढदिवस मस्त झालेला आहे, घरच्या घरी का होईना छान साजरा झालेला आहे. आणि हे पहा, मी इकडं दोघांचा डबाच घेऊन आले इकडे, कारण का आता हे पण इथे एकटे खातील, आणि तिथं कोणी अजून खाणार नव्हते. लवकर नको, इतक्या लवकर नको असं चाललं होतं सगळ्यांचं. त्याच्यामुळे म्हटलं चला जाऊ दे, आपण घरीच जाऊन खाऊया. आम्हाला सवय 8:30 वाजता बसायची, आता सगळेजण बसतील तिकडे नंतर. नाही, चला वाजलेत आता 8:30 संध्याकाळचे, रात्रीचे. चला मग भेटूया अशाच नवीन एका ब्लॉग्समध्ये. येतोपर्यंत बाय बाय, टेक केअर.